शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधात श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई। हे दोन संघ असे आहेत की मला असं वाटतं एका हंगामात कमसे कम 15 ते 20 वेळा एकमेकांच्या विरोधात खेळत असतील, कमीत कमी 15 ते 20 वेळा। कडाव असेल किंवा शेलू असेल किंवा चांदई असेल, बदलापूर, अंबरनाथ, खालापूर हा बेल्ट मिक्स केला तर चांदई असेल, जोविली असेल, कडाव असेल, ढवळेपाडा असेल, हे या टीम फिक्स आहेत, यांचा लॉट फिक्स आहे नेहमीप्रमाणे। पाहुण्यांचं आगमन होतंय, सहर्ष स्वागत सर्वांचे मुख्य मंचावरती। स्पर्धेचे आयोजक अरेजी धुळे साहेब यांच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत। चला लगेचच मॅचला आता सुरुवात करा। खरं तर हा सामना तिसरा आहे जो आम्ही दुसरा खेळवतोय। सन्माननीय मयूरजी पेसेकर साहेबांचं आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होत आहे। त्याचबरोबर संतोषजी खारीक साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे। सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत सन्माननीय मयूरजी पेसेकर साहेब आणि संतोषजी खारीक साहेब, आपलं आम्ही स्वागत करीत आहोत। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, नितेशचा गोलंदाजीसाठी आला शिवसाई शेलू संघाकडून धनंजय मुकणे। सन्माननीय मयूरजी पेसेकर साहेबांचं आगमन, संतोषजी खारीक साहेबांचं देखील इथे आगमन झाले। स्वागत आहे साहेबांचं आमदार चषकामध्ये। ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका। पहिली धाव फलकावरती श्री 11 जयशंकर चांदई संघाची। श्री 11 म्हटल्यानंतर नरेंद्र घुमारे पुरस्कृत हा संघ। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नुकताच मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं, खरं तर बदलापूरचं वर्ल्ड कप जगन्नाथ स्मृती चषकाचे दमदार आयोजक मयूरजी जगन्नाथ पेसेकर साहेबांचं इथे आगमन झालंय। त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व सन्माननीय मयूरजी पेसेकर साहेब यांचं आगमन मुख्य मंचावरती झालेलं आहे। त्यांचा मी आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो। काय ते क्रीडा संकुल आहे, मी अनेक प्रोफेशनल टुर्नामेंट देखील या वर्षी त्यांच्या क्रीडांगणावरती पाहिल्या आणि तो क्रीडांगण पाहिल्यानंतर त्या क्रीडानगरीच्या प्रेमातच सगळेजण पडतात। बिग बॅश अर्थातच बिग बॅश काय म्हणतो मी, ISPLची देखील स्पर्धा झाली आणि त्याच्या प्रॅक्टिस मॅचेस देखील स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये झाल्या। श्री सन्माननीय मयूरजी पेसेकर साहेब चांगले उद्योगपती देखील आहेत आणि युवकांचे चाहते देखील आहेत। सहर्ष स्वागत आहे आपलं मुख्य मंचावरती। फलंदाज बाद झालाय मंगेश आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय ऋतिक। कुमार पाटीलच्या हातातून झेल निसटला की नाही हे आता कळणार तरी कसं। हातातून चेंडू निसटला, अपील जोरदार झाली होती, फक्त एकच धाव आहे धाव फलकावर। चांगली गोलंदाजी करतोय धनंजय मुकणे, शिवसाई शेलू आणि त्यांच्यावर श्री 11 जयशंकर चांदई या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत। पहिलाच ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, आणखी एक निर्धाव चेंडू लेंथ बॉलचा इथे प्रॉपर वापर करून घेतलाय तो गोलंदाजाने। आणखी एक निर्धाव चेंडू, चांदई संघ नक्की करतोय काय? सुरुवातीला मला अद्यापही आठवतोय की याच क्रीडांगणावरती शिवसाई शेलू संघ आणि चांदईचा सामना होता, 80 पार धावा होत्या आणि त्या धावांचाही पाठलाग चांदईने केला होता। त्या चांदई संघाला आता शिवसाई शेलूच्या धनंजय मुकडेने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त एका धावेवरती थांबवलेलं आहे। चांगली गोलंदाजी धनंजय मुकडेकडून।
कदाचित हा व्हाईट बॉल असावा अतिरिक्त स्वरूपात. येस, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावा येतात त्या एकूण या चेंडूवरती 5. त्या कारणास्तव धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 वर. या धावा फार महत्वाच्या होत्या चांदई संघासाठी आणि या पंजा आलाय, बोनसचा पंजा. 5 ला बॉल. इथे नक्कीच फ्लिक केल्या मनगटाच्या साह्यानं चेंडू वळवलाय, तो फाईन लेगला. धावा येत नव्हत्या परंतु शेवटचा चेंडू अत्यंत खराब राहिला शेलू संघासाठी. या चेंडूवरती तब्बल धावा आल्या त्या 10. एका चेंडूवरती शेवटच्या 9 धावा आल्या आणि टोटल झाले जयशंकर क्रिकेट संघ चांदईची श्री 11 नावाने खेळत असताना 1 बाद 10. अनेक पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी आहेत आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच साठी एक तिकीट आम्ही देत आहोत. अर्थातच ते तिकीट आहे DB जाधव ग्रुप आयोजित आगरी कोळी कलामंच भिवंडी प्रस्तुत हसवत रडवत डोळ्यात पाणी आणणारं 2 अंकी हृदयस्पर्शी नाटक, अर्थातच जमिनीचा पैसा. बापरे बाप, मोठा विषय. जमिनीचा पैसा. या नाटकाचे लेखक आहेत प्रवीण विश्वनाथ पाटील, दिग्दर्शक आहेत किशोरजी म्हात्रे, निर्माते आहेत प्रभाकरजी पाटील सर, प्रवीण पाटील सर, संदीप पाटील सर आणि रामजी शिलोत्रे. गुरुवारी 27 तारखेला 27 मार्चला आचार्य यात्रे नाट्यगृह कल्याण येथे दुपारी 4 वाजता हे नाटक आहे जमिनीचा पैसा. खरं तर हे नाटक प्रत्येकाने पाहावं, फार गरजेचं आहे. एक महत्त्वाचा विषय त्यांनी हाताळला आहे आणि हे मोफत आहे. अर्थातच मोफत म्हणजे जो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावेल त्याला. चला, टाईमच्या बाबतीत अलर्ट राहा. तुम्ही जास्त वेळ घ्याल 5व्या षटकामध्ये खेळाडू तुमचा आतमध्ये येईल. टायमिंग इथे नक्कीच सेट केलेलं आहे. शेलू संघ ही माहिती तुम्हाला पंच वारंवार पोहोचवतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 10. गोलंदाजीसाठी आलाय तो निहाल. शेवटच्या चेंडूवरती मात्र धनंजयच्या एकूण धावा आल्या त्या 9. अतिरिक्त स्वरूपात 5 आल्या आणि त्यानंतर पाठ टाकलेल्या चेंडूला फ्लिक केलं, चौकार मात्र आला. मिड ऑफच्या अगदी बाजूने हा बॉल काढला. प्रयत्न चांगले होते परंतु नितेशच्या बॅटमधून आला हा खणखणीत ऑफ ड्राईव्हचा चौकार. ऑफच्या अगदी बाजूना मात्र चेंडू काढला. खणखणीत ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला तो नितेशच्या बॅटमधून. एक ताबडतोड फलंदाज आहे नितेश. टायमिंग चांगलं होतं आणि चौकार मात्र इथे नक्कीच आला. धावसंख्या 14. आता आक्रमणाला सुरुवात केली चांदई संघाने. असं वाटलं की कदाचित प्रवास करून आलेत म्हणून सेटल डाऊन झालेत की काय, पण षटकही धनंजय मुकडेने चांगलंच टाकलं. चांगली गोलंदाजी त्याने केली. ग्रामीण क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवतायत. कर्जत तालुक्यातील दोन्ही नामवंत संघ शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधात श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. मिड ऑफ आतमध्ये बॉल उडवलाय. डीप कव्हरचा प्लेअर वाडिश लॉंग ऑफला पोहोचतो आणि हा झेल. फलंदाज बाद नितेश. थँक्यू सो मच. अनेक चित्रपट आहेत बिग बी अमिताभ बच्चन यांची,
परंतु सुरुवातीचा काळ त्यांचाही पाहिला तर त्यांनाही प्रचंड स्ट्रगल करावा लागला. नवीन फलंदाज वैभव थेर टीमचा कॅप्टन मैदानात दाखल झालाय. मोठ्या विकेट घेतले ती मात्र नुकताच निहाल शेट्टीने बाद केलंय. नितेशला एक चौकार आला त्यानंतर त्याची विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लाईन इथे तपासली जाईल. पंच इशारा देत आहेत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. धाव मात्र इथे जोडली जाते. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर 15. विकेट हा एक मोठा फंडा राहणार आहे चांदई संघासाठी. सुरुवातीचे दोन्ही फलंदाज मंगेश बाद झाला आहे त्यानंतर नितेश देखील बाद झाला. हा दबाव नक्कीच जाणवेल परंतु 5 षटकांचा हा सामना आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा वेळा नक्कीच परिस्थिती आपण पाहत असतो. टप्पा पडला. थोडा कमी गतीने आलेला हा चेंडू. लेन थोडी मागे घेतली. चांगली गोलंदाजी निहाल शेट्टीकडून. थोडी लसित मलिंगा स्टाईल बॉलिंग आहे. स्लिंगा स्टाईल निहाल शेट्टीजी. यंगस्टर म्हणता येणार नाही कारण गेले 4 ते 5 वर्ष या संघामध्ये खेळतोय. वय कमी आहेत परंतु प्रभावी आहे. अत्यंत प्रभावी आहे निहाल शेट्टी. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल अजिबात नाहीये. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. दमदार आमदार चषकाचं आयोजन. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आज दुसरी रात्र या स्पर्धेची. स्वीप केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. वैभव थेर मोठ्याच्या बॅटमधून आलाय. हा षटकार. तर भारतीय खेळाडूंच्या पायामध्ये कधी चेंडू टाकू नये असे बऱ्याच वेळा आपण क्रीडा समीक्षकांना ऐकलेलं आहे करण काळन. आणि पायात एकदा बॉल आला की मग तो सीमा पार जातोच यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि हा पायातला बॉल परफेक्ट टायमिंग केलं आणि हा फटका मात्र आला. फलंदाज वैभव थेरच्या बॅटमधून षटकार. धावा गरजेच्या चांदई संघासाठी. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचला आता 21 वर 21. कधी निर्धाव चेंडू येत आहेत कधी चौकार षटकार येत आहेत. पुन्हा तोच प्रयत्न होता. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. निहाल शेट्टीने केले ते चुकी. बॉल धाडलाय तो फाईन लेगला. वैभव थेर मोठ्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तेच घडलं. सुरुवातीला चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूंवरती आक्रमण राहिलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि श्री11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईची धावसंख्या 2 बाद 25 20. भूमी 11 कुंदे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं. जय हनुमान जोवेली विरोधात भूमी 11 कुंदे. हा सामना चालू आहे. श्री11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि त्यांच्या विरोधात शिवसाई शेलू. बॅटिंग करणारा संघ आहे तो चांदई. चांदईने 2 ओव्हरमध्ये 25 कुठल्यात विकेट गेल्यात 2. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आगमन झालंय मुख्य व्यासपीठाच्या दिशेला. तुम्ही पाहताय गुरुनाथ काका धुळे यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं दैवरी गावचे उद्योजक भानुनाथजी देशमुख यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. याबा आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मारुती गवळी यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं आपण पाहतोय कर्वे गावातील उद्योजक सुनीलजी जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अप्पा यांचं आगमन झालंय. खरं तर गुरुनाथजी धुळे भानुनाथजी देशमुख सुनील अप्पा जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
धनंजयच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा इरादा होता, परंतु वाडिश लॉंग ऑनला झेल मात्र इथे घेतला जातोय. फलंदाज बाद होईल तो ऋतिक. गोलंदाजी धनंजय मुकणे तरी नक्कीच करतोय. पहिला चेंडू निर्धाव होता, त्याचा दबाव थोडा जाणवला. षटकार मारण्याचा प्रयत्न, पार्लर स्ट्रोक होता. वाडिश लॉंगॉनला खूप चांगला झेल क्षेत्ररक्षकाकडून घेण्यात आला आणि फलंदाज बाद झाला तो ऋतिक. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अतिश कोळंबे. चांगला ऑलराऊंडर आहे. धनंजय मुकणेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. 3 विकेट गेलेले आहेत. धावा झाल्यात त्या आतापर्यंत 25. तिसरं षटक, 5 षटकांचा सामना. आमदार चषकाचं दमदार असं नियोजन आयोजन तुम्ही अनुभवताय. खोला टाकला होता, चेंडू खोदून काढला, बॉल चालला अगदी स्क्रीनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तत्पूर्वी एकच धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच भूमी 11 कुंदे विरोधात जनमान जोवेली. दोन्ही कर्जत तालुक्यातील नामवंत संघ आहेत. त्यांच्या अनेक लढती आहेत. खरं तर या संघातील अनेक खेळाडूंना मी पाहिलेले, अनेक एक्सपिरियन्स खेळाडूंनी आता क्रिकेट सोडलंय. नवनवीन खेळाडू दोन्ही संघात मात्र दाखल झालेले आहेत. पाहण्यालायक खेळ असतो. क्रिकेट जपलंय कर्जतचं. लोअर फुल टॉस बॉल खेचला, फटका अतिशने. अतिशचा साथीदार मात्र इथे वैभवचा फटका इथे फसलाय आणि मिड विकेटला झेल देखील घेतला गेलाय. धनंजय मुकणेने घेते इथे तिसरी विकेट. आगमन झाले. खरं तर मुख्य व्यासपीठावरती संतोषजी भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पॅम्पर मोडवली गावातील उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर हरेजी धुळे साहेब यांचे मामाश्री आहेत. संतोषजी पांडुरंग भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लॉंग ऑफला फटका आणि ते झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अतिश थोडा थांबला कदाचित, त्यामुळेच त्याचा इथे विकेट. कदाचित थांबला नसता तर विकेट गेली नसती. या 2 धावा कंप्लीट झाल्या असता. त्याचाच कॉल होता. पहिली धाव नक्कीच जोडली जाईल धाव फलकावरती, परंतु दुसरी धाव घेताना अतिश बाद झालाय. धाव संख्या चांदई संघाची 27. नेक्स्ट मॅच आहे जर्मन जोवेली आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 कुंदे. नाही, IPL आले त्यामुळे तो देखील आता पेटून उठला डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानात सनी दाखल झालाय. धावा चांदई संघाच्या 27. 3 ओव्हर पर्यंत 25 होत्या. काय षटक टाकले धनंजयने. चांगली गोलंदाजी धनंजय कडून. पुन्हा खोला टाकला होता, बॉल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर येतोय, हातातून चेंडू निसटला होता थोडा, परंतु दुसरी धाव घेण्याची धमक नाहीये, कारण या अगोदर एक रनआउटची विकेट गेली होती. काय षटक टाकलं, कमालीचं षटक. चांगली गोलंदाजी धनंजय मुकणेची राहिली. या षटकात त्याने फक्त धावा दिल्या त्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा संख्या झाले श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईची 28.
स्वागत. बदलापूरमध्ये प्रथमच भव्य डे नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्नित आमदार चषकाचं दमदार आयोजन. सन्माननीय हरेशजी पंढरीनाथ धुळे साहेब उद्योजक यांच्या वतीने या मुख्य मंचावरती उपस्थित सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात चांदई संघाच्या 28 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणाऱ्या खेळाडूला अग्री कोळी कलामंच भिवंडी प्रस्तुत हसवत रडवत डोळ्यात पाणी आणणारं 2 अंकी हृदयस्पर्शी नाटक अर्थात जमिनीचा पैसा या नाटकाची तिकीट देण्यात येईल. खरोखरच येत्या 27 मार्चला गुरुवारी आचार्य यात्रे नाट्यगृह कल्याण येथे मात्र ते नाटक तुम्हाला पाहायला मिळेल. आवर्जून भेट द्या आणि आवर्जून हे नाटक पहा. चला मॅच चालू करा. पंच हां यस वेळेच्या बाबतीत जमिनीचा पैसा आणि तिकीट पाहिजे असतील तुम्हाला अधिक तर तुम्ही हरेशजी धुळे साहेब आणि सह आयोजक माडी धुळे यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. भूमी 11 कुंदे टीम गोलंदाज रजत आलाय बॉलिंग साठी. पहिला चेंडू इथे व्हाईट बॉलने सुरुवात करत असताना रजत अतिरिक्त धावांची गरज आहे. चांदई टीम मागच्या मॅचमध्ये देखील 56च्या आसपास धावा झाल्या होत्या. त्या धावा डिफेंड करण्यात आल्या. 56चं टार्गेट होतं. कडाऊ संघाला त्या धावांचा पाठलाग करता आला नाही. म्हणजे आत्तापर्यंत 28-30च्या आसपास पोहोचलेले आहेत. किमान या दोन्ही ओव्हरमध्ये 20-22 जरी आल्या तरी सुद्धा एक चांगली मॅच होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू टॉसअप झालाय. थोडीशी अतिरिक्त उसळी मिळाली या चेंडूवरती आणि जेव्हा सिमेंटची खेळपट्टी आहे बाउन्स तर नक्कीच मिळेल. रजत तिचा फायदा उचलतोय. डॉट बॉल 4थं षटक. चिक सुस्वागतम 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 याच दरम्यान आगमन होतोय. खरं तर आपण पाहू शकता बदलापूरचे गोल्डबॅन म्हणून ज्याची ओळख आहे. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब यांचे सुपुत्र आपण पाहतोय ज्यांची वाट आम्ही खरं तर कालच्या रात्रीपासून पाहतोय. ते आपले बांडेवर आपण पाहतोय बदलापूरचे गोल्डबॅन मेतेची श्रीधर धुळे साहेबांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूरचे गोल्डबॅन मेतेची धुळे यांचं आगमन होतंय. त्यांचा ताफा तुम्ही पाहू शकता आमच्या मुख्य मंचाकडे येत असताना. खरं तर क्रिकेट या खेळावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे असे आमचे बदलापूरचे गोल्डबॅन मितेश धुळे MD किंग यांचं आगमन होतंय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं स्वागत. खेळाकडे देखील लक्ष देऊया आणि धावा आहेत आतापर्यंत 31 धावा झालेल्या आहेत. 31 चांदई संघाच्या. 4थं षटक रजत महत्वाचं ठरत असताना शिवसाई शेलू संघासाठी चांदई टीमला बॅकफुटला ढकलण्यात यश मिळाले मागच्या षटकापासून. याच दरम्यान जुगनूबाई शेख यांचं आगमन झालंय. त्याने विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक्स्ट्रा झाल्यात या ओव्हरमध्ये देखील. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक्स्ट्राच. खरं तर धनंजयच्या पहिल्या ओव्हरमध्ये जो पंजा मिळाला एक्स्ट्राचा तिथून धावांना सुरुवात झाली परंतु त्याच धनंजयने तिसऱ्या षटकात धावा देखील रोखल्या. राजेजी पवार यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मुख्य व्यासपीठावरती राजेजी पवार साहेब आपला सुरू आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. खुशखबर खुशखबर खुशखबर. खरं तर येत्या काही दिवसामध्ये 11 एप्रिल ते 15 एप्रिल डे नाईट फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा जर्मन क्रिकेट संघ जोबिली व जर्मन मित्रमंडळ जोबिली यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर जोबिली गाव म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख आहे. त्यामुळेच की काय अजून एक मोठी स्पर्धा जोबिलीकर चषक या स्पर्धेचं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार विष्णू चिंतामण धुळे त्यांच्या साथीनं रमेशजी धुळे सुनील धुळे असतील. त्याचबरोबरीनं महेंद्र धुळे करण धुळे हे देखील त्या स्पर्धेमध्ये आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सुरेश चिंतामण धुळे असतील मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक तुम्हाला जरूर पाहायला भेटतील. खरं तर खेळाडूसाठी ही मेजवानी आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये धनराशी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000. तृतीय चतुर्थ व पंचम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो. या स्पर्धेमध्ये खास आकर्षण तुम्हाला एक सुंदर 2 व्हीलर बाईक देऊन आम्ही सन्मानित करतोय.
बेस्ट बॉलर आणि बॅटरसाठी एक सुंदर सायकल देऊन आम्ही सन्मानित करतो आणि ही स्पर्धा दैवरीच्या क्रीडांगणावरती रंगणार आहे. त्यामुळे येणारे 11 एप्रिल ते 15 एप्रिल या रोजीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. जे कोणी खेळाडू आणि संघ इच्छुक असतील आणि आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा. धन्यवाद. धन्यवाद राहुल चव्हाण सर, संपूर्ण माहिती पोहोचवत होते. स्पर्धेची 32 धावा झालेल्या आहेत चांदई संघाच्या. 32. रजत थोडा इथे थांबतोय. विकेट मात्र वारंवार जात आहेत. चांदई संघ नक्की धावा आल्या, सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या. त्याचबरोबरीने तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे तिसरं षटक असं राहिलं की ज्या षटकामध्ये फार कमी धावा, 3च धावा आल्या आय थिंक, आणि तिथेच हा संघ थोडा बाकफुटला आलाय. अद्यापही 5वं षटक बाकी आहे. रजत गोलंदाजी करतोय चौथ्या षटकात. पुन्हा यॉर्कर बॉल इथे टाकलाय. शेवटी एंड मात्र नक्कीच चांगला केला तो रजतने. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेलू संघ आपण एकत्रित येऊ नका, लगेचच ओव्हरला सुरुवात करा. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या चांदई संघाच्या, त्या मात्र 32 धावा झाले. माननीय मितेशजी धुळे साहेबांची एंट्री या मुख्य मंचावरती झाली आणि नक्कीच त्यांचं गुणगान गाणारं हे संगीत तुम्ही ऐकताय DJ गणेशकडून. सहर्ष स्वागत. मितेशजी धुळे साहेब गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं आपण आमदार चषकामध्ये दमदार स्वागत करूया. 4 ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत आत्तापर्यंत चांदई संघाच्या 32. एक शेवटचं षटक बाकी आहे आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये चांदई टीमला आक्रमण करावंच लागणार आहे. शेलू ताकदवान फलंदाजी आहे. चला, टाईमच्या बाबतीत शेलू संघ तुम्ही अधिक वेळ घेतायत अशी पंच सूचना आम्हाला करतायत. गोलंदाज साहिल मात्र आलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल, हे लक्षात असू द्या. 32 धावा 4 षटकांमध्ये. बॅटची कडा घेऊन मागे शॉट थर्डमॅनला झेल इथे घेतला जातोय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले गोलंदाज साहिलने. फलंदाज बाद. आपण लवकरात लवकर टॉससाठी या, कारण जानमान जोवेली संघ इथे संपूर्णतः उपस्थित झालेला आहे. खुला टाकला होता हा चेंडू, परंतु लाईन इथे तपासतायत पंच आणि पंच इथे इशारा देत आहेत. व्हाईट बॉलसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण फॉलो थ्रूमध्ये आय थिंक बॉलर समोर आला. तिसरे पंच तपासतील आता व्हाईट बॉल आहे की नाही. आमदार चषकाचं दमदार असं आयोजन तुम्ही पाहताय. धर्मवीर मैदान कासगाव. तिसरे पंच अंपायर्सने हा DRS घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी. मेन अंपायरने स्वतः घेतलेला आहे. अंपायर्सने घेतलेला आहे. अंपायर्सचं म्हणणं आहे की बॉलरची फॉलो थ्रू अगदी समोर होता. निर्णय मात्र अद्यापही प्रलंबित आहे. मान्यवरांची मांदियाळी सध्या मंचावरती. आपण त्यांच्या स्वागताकडे नक्कीच जाणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये
पाहुण्यांचं स्वागत. सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. नुकताच मितेजी धुळे साहेबांचं देखील आगमन झालंय. कबड्डी असू दे, त्याचबरोबरीने व्हाईट बॉल, एक्स्ट्राची एक धाव जोडली जाईल चांदईच्या खात्यामध्ये. गरज आहे त्यांना धावांची. पाहूया आक्रमण कितपत ते करतायत, टार्गेट कितपत सेट करतायत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि ते विकेट किपर अपील करतोय. बॉलर अजिबात इंटरेस्टेड नव्हता, परंतु कदाचित मला असं वाटतंय की बॅटरने इथे क्रीज सोडलेली आहे. यस फलंदाजाने मात्र इथे क्रीज सोडलेली आहे. आणखी एक विकेट मात्र चांदई संघाची. मात्र वारंवार चालू आहे. भूमी 11 कुंदे संघ, आपण लवकरात लवकर टॉस साठी या. भूमी 11 कुंदे टीमचा देखील कॅप्टन इथे उपस्थित झालाय. एकच धाव, नक्कीच एकच धाव इथे जोडली जाईल. एकेरी धाव संख्येने स्कोर चांदई संघाचा 34. पहिल्या ओव्हर पासून गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव होती. शेवटचा चेंडू जो राहिला त्यामध्ये वाईड +4 तो पंजा आला, एक चौकार आला आणि दुसरं षटक थोडं मागणं राहिलं. नाही तर बाकीच्या कोणत्याही षटकांमध्ये हव्या तशा धावा आलेल्याच नाही आहेत. म्हणजे असं वाटलं मला की बऱ्याच जणांना असं वाटलं असेल पाठीराख्यांना की चांदई संघ या फ्रेममध्ये, या टोर्नामेंटच्या फ्रेममध्ये कुठे दिसलाच नाही, या मॅचच्या फ्रेममध्ये कुठे दिसलाच नाही. आत्मविश्वास थोडा कमी जाणवतो. एक्झॅक्टली त्याचं कारण काय ते ठाऊक नाहीये. समोर खेचला फटका कार्पेटच्या साहाय्याने. बॉल चालला लॉंग ऑफला. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फेक चांगली आहे कुमार पाटीलच्या हातामध्ये थ्रो, परंतु इथे 2 धाबा नक्कीच घेतल्या जातील. धावांची जमवाजमव करताना दिसतोय चांदई संघ, कारण त्यांना ठाऊक आहे 5 ओव्हरमध्ये जरी 40 झाल्या, 8ची सरासरी आली तरी सुद्धा ते फाईट बॅक करू शकतात. दोन्ही नामचीन संघ आहेत आणि कर्जत तालुक्याचं क्रिकेटची वृद्धी, अगदी आपण म्हणतो ना क्रिकेटचा, कर्जत क्रिकेटचा स्टँडर्ड कुणी जपला असेल तर या दोन संघांचं आवर्जून मी नाव घेईल आणि या अगोदर पराभूत झालेल्या कडावचं देखील मी नाव आवर्जून घेईल. 36 धावा. प्रयत्न करतोय फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर नक्कीच आउट होईल. आणखी एक निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे, मंदावलेली आहे. धावा अजिबात येत नाहीये चांदई संघाच्या. धावा झाल्यात आतापर्यंत 36 धावा. शेवटचा चेंडू या सत्रातील. कदाचित बॅटची कडा, नशिबाचा चौकार. शेवटच्या बॉल वरती इथे नशिबाचा चौकार येतोय चांदई टीम साठी. 4 धावा इथे जोडल्या जातील. धावसंख्या 40 झालेली आहे. अपेक्षित धावसंख्या नक्कीच असेल, कारण धावा 40 झाल्यात. 41 करायचे असतील. पाहूया आता 30 बॉल मध्ये 41 धावांचं समीकरण कसं जोडलं जाईल किंवा या धावांचा पाठलाग होईल. त्या अगोदर आपण करतोय ते टॉस. मितेजी धुळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. हॅलो. जय हनुमान जोवेली आणि भूमी 11 कुंदे दोन्ही टीमच्या दरम्यान इथे टॉस संपन्न होईल. सन्माननीय मितेजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. करण आपला कर्णधार. सन्माननीय मितेजी धुळे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. आणि ते टॉस मात्र जिंकलेला आहे भूमी 11 कुंदे संघाने. मी मितेजी धुळे साहेबांना विनंती करतो की आपण असं नसतं बाबा, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? थोडा लेट सांगला चालेल. ठीक आहे, निर्णय तुमचा तुम्ही प्रलंबित ठेवलाय. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल, आमदार चषकाबद्दल?
स्पर्धा तर खूप चांगली आहे. आता एंट्री करता ट्रॉफ्या दिसल्यात. आता एक ट्रॉफी तरी घरी न्यायला लागेल असं मनात वाटलंय आणि तो प्रयत्न आम्ही नक्कीच करू. समोरचा संघ तेवढाच बलवान आहे जे हनुमान जोवेली. या अगोदर कधी मॅचेस झाल्या त्यांच्या विरोधात? मॅचेस भरपूर झाल्यात. आता त्या दिवशीच एक झाली तेव्हा आम्ही जिंकलो, पण आज पण जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. हा होता भूमी 11 कुंदे संघाचा कर्णधार. त्याने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जोवेली संघाचा कर्णधार आपल्यासमोर येते. सुधीर, तुम्ही खरं तर तुमचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. या स्पर्धेविषयी पहिल्यांदा काय म्हणाल? दादाने आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आयोजन बोललं तर खूप चांगला आहे की मी फर्स्ट बार बघतो असं की पब्लिक पण जाम आहे असं. एकदम दिल खुला. समोर कुंदेच एकदम अगदी चांगली टीम आहे कुंदे. काय स्ट्रॅटेजी आहे डोक्यामध्ये? काय नवीन नवीन काहीतरी उपाययोजना कराल आतमध्ये मैदानात? नक्कीच की आमची बॅटिंग साईड तर आज खूप चांगली आहे आणि बॉलिंग साईड पण खूप चांगली आहे की आम्ही 60-70 टॉस जिंकलाय भूमी 11 कुंदे संघाने. त्याने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु सध्या आपण वळतोय पाहुण्यांच्या स्वागताकडे. तिथे जोडले जात आहेत राहुल चव्हाण सर. इट्स ओव्हर टू राहुल चव्हाण सर. या आपण सन्मान करूयात काही मंचावरती. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे लाडके आयोजक, युवा उद्योजक, आगरी युवक संघटना माझे अध्यक्ष मयूरदादा पिसेकर उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. मी किरण शेठ राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण मयूरजी पिसेकर दादांचा सन्मान करावा. बदलापूरच्या क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण करून देणारी स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्यांचं क्रीडांगण आहे आजवर. बऱ्याचशा डोमेस्टिक स्पर्धा देखील आपल्याला आपण ज्या क्रीडांगणावरती बघितलेल्या आहेत लेदर बॉल क्रिकेटच्या, त्या क्रीडांगणाचे ओनर श्रीमान मयूरदादा पिसेकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. किरण शेठ राऊत आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक हरेशजी धुळे साहेब यांच्या उपस्थितीत यानंतर आदरणीय संतोषजी खारीक साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा विनंती करेन किरण शेठ राऊत यांना आपल्या शुभस्य आपण संतोषजी खारीक साहेब यांचाही सन्मान करावा. मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना असेल. मयूर ग्रुप समाधानजी पाठारे साहेब देखील उपस्थित आहेत. मी दुर्वास जी धुले यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण समाधानजी पाठारे यांचाही सन्मान करावा. दुर्वास दादा धुळे यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण समाधानजी पाठारे साहेब यांचाही सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. तदनंतर मी विनंती करेल जोबिली गावचे पोलीस पाटील नितीनजी धुळे साहेब आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी विनंती करेल हरीजी धुळे साहेब आणि ध्रुवाजी धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पोलीस पाटील नितीनजी धुळे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. मी नितीनजी धुळे यांना विनंती करेल आपणही पुढे या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान सोहळा आपण इथे पार पाडतोय. हरीजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत असताना सामना सुरुवात झाली आहे, परंतु आपण सन्मानाकडे वळतोय कारण प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. हरीजी पंढरनाथ धुळे यांनी सांगितले की प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या मंचावरती व्हायलाच पाहिजे, त्यामुळे आपण हा सन्मान आता करतोय. तदनंतर मी विनंती करेल गुरुनाथजी धुळे आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. हरीजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण गुरुनाथजी धुळे यांचाही सन्मान या मंचावरती करतोय. या गुरुनाथ काका धुळे यांना विनंती आहे आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना गुरुनाथ काका धुळे यांचा सन्मान या मंचावरती होतोय.
तदनंतर सुनील जाधव साहेबांना विनंती आपण पुढे या. मी बदलापूरचे गोल्डमॅन मेतेजी धुळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सुनील अप्पा जाधव यांचा सन्मान करावा. मेतेजी धुळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. अतिथी देवभव आलेल्या प्रत्येक पावलांचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे. ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय. संतोषजी भोईर मामाश्री आहेत, त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. मी राजेंद्र धुळे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी राजेंद्र भगवान धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संतोषजी पांडुरंग भोईर यांचा सन्मान इथे करतोय. खरं तर पांडुरंगजी शंभू भोईर यांच्या माध्यमातून आपण एक मोठी स्पर्धा अंबेश्वर नगरीमध्ये नेहमीच पाहिली आहे. त्या स्पर्धेचे शिल्पकार संतोषजी पांडुरंग भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तदनंतर भानुदासजी देशमुख यांचाही सन्मान आम्ही करतोय. मी महेशजी धुळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण भानुदासजी देशमुख यांचाही सन्मान करावा. तदनंतर राजेंद्र पवार यांनाही विनंती आहे आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती करेल महेशजी धुळे आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र पवार यांचाही सन्मान करावा. जुगनूबाई शेख यांचाही सन्मान आम्ही करू. राजेंद्र पवार आणि जुगनूबाई शेख. गुरुनाथ काका धुळे यांच्या शुभ हस्ते आम्ही जुगनूबाई शेख यांचा सन्मान या मंचावरती करतोय. प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तदनंतर पांडुरंगजी दलपे यांचाही सन्मान आपण मंचावरती करू. पांडुरंगजी दलपे म्हटलं की नेहमीच ज्यांच्या हातामध्ये चव आहे असे आमचे पांडुरंगजी दलपे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. मयूरजी पिसेगरे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. दोन शब्द नक्कीच मयूरदादा. चला पांडुरंगजी दलपे आपण पुढे या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. चला पांडुरंगजी दलपे आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. जी पांडुरंगजी दलपे यांचा सन्मान आपण करतोय. मी सदाशेठ धुळे यांना विनंती करेल. श्री साई ट्रेडर्सचे ओनर आमचे सदाशेठ धुळे, श्री साई कॅटरर्सचे ओनर आमचे पांडुरंगजी दलपे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर क्रिकेटप्रती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे बाबाजी धुळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करू. खरं तर बदलापूरमध्ये सर्वप्रथम जे कोणी मोठमोठे संघ बांधत असतील राजेंद्र पवार यांचाही सन्मान आम्ही करतोय. सदाशिव धुळे यांच्या शुभ हस्ते राजेंद्र पवार साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. बदलापूरमध्ये खरं तर आपण नेहमीच पाहिले मोठमोठे संघ ज्यांनी नेहमीच बांधलेत आणि क्रिकेटप्रती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलं असे आमचे बाबाजी धुळे यांचे सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. सर महेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय बाबाजी धुळे यांचा. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील डोंबिवलीचा एक बुलंद आवाज के के अर्थातच करणजी काळणसराचा आवाज ऐकायला मिळेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न
आयोजित आमदार चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. दुसरा रजनीचा खेळ, एका बाजूला श्री 11 जयशंकर चांदे आणि त्यांच्या विरुद्ध शिवसाई क्रिकेट संघ शेलूला आपण पाहतोय. मॅच मध्ये 40 बनवलेले आहेत श्री 11 जयशंकर चांदीने आणि 41 धावसंख्या चेस करत असताना आतापर्यंत विकेट पडले 3 आणि टोटल स्कोर्स आपण विचार केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 7 धावा. हॅलो मागची वराडे गावचे उद्योजक प्रभाकरजी भात्रे साहेब यांचाही सन्मान आपण करतोय. मी पोलीस पाटील नितीनजी धुळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. येस, प्रभाकरजी म्हात्रे म्हटलं की कोंडेश्वर कमिटीचे अध्यक्ष आहेत. खरं तर जय भोले. आपण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेलं मंदिर आपण पाहतो आणि त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. कोंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आमचे प्रभाकरजी म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 41 धावा ऑन पेपर तितक्या मोठ्या नाही, पण जी बॉलिंग केली ऋतिकने त्या बॉलिंगने धावसंख्येला कुठे का होईना हलक्यात घेता कामाने हेच सांगितलं शेलूच्या फलंदाजांना. 3 विकेट काढलेत त्याने. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज आलाय आतिश. एक्स्ट्रा मध्ये बॉल आहे. गॅप पाप आपल्या सूर्य, मोठी गॅप. फिल्डर धावतोय, नो चान्स. चेस मोठी होती, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आतिश एक्स्ट्रा मध्ये बॉल आहे. गॅप पाप आपल्या सूर्य, मोठी गॅप. फिल्डर धावतोय, नो चान्स. आघाडीचा फलंदाज आहे कुमार पाटील. दारोमदार या मॅचची मदार त्याच्या कांद्यांवरती असणार आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याच्या बॅटमधून चौकार. लेट करायचं होतं, थोडंसं कट करायचं होतं. बाउन्स तर जरूर होता, पण फुटवर्क हवा तसा पाहायला मिळाला नाही. पहिल्या समीरजी सोमने सरांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. डॉट आला मागचा बॉल. धावफलकावरती 11. शफल क्रॉस होऊन ऑन साइडला टर्न करायचं होतं. वेग प्रचंड याही गोलंदाजाकडे. पहिल्या षटकामध्ये ऋतिकचा वेग आपण बघितलाय, तर या षटकामध्ये आतिशचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आलेला आहे. प्रचंड वेगाने आपल्याला गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते आणि या गोष्टीचा उल्लेख समीर सोमने सरांनी पहिल्या डावामध्ये देखील केला होता. फुटवर्कचा फार चांगल्या पद्धतीने उल्लेख केला होता की भारतीय फलंदाजांना फुटवर्क बाबत बऱ्याच वेळेला डिवसलं जात नाही. इंटरनॅशनल मास्टर लीग नुकतीच पार पडली संडेला, लास्ट संडेला, आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी जो अपरकटचा षटकार मारला होता वयाच्या 52व्या वर्षी, तीच नजाकत आजही सचिन सरांच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते फुटवर्क आजही भारतीय खेळाडूंनी जपलेलं आहे. 11 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार जरी असला तरी पुढचे 3ही डॉट आलेत आतिशकडून. जखडून ठेवला आता पूर्णपणे कुमारला. ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॅटच्या वरती लागला होता. एलिव्हेशन तितकंच नाही. डीप स्क्वेअर लेग फार वेगाने बॉलवरती. एकच जाव मिळणार आहे. चांगली फिल्डिंग होती सिंगलच्या साहाय्याने. धावसंख्या पुढे चालली. स्कोअर ऑन 12. 41चा पाठलाग आहे. जवळपास 8.20चं रिक्वायर्ड रेट असताना त्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितला फक्त 7 धावा. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला अनिकेत. टॉप एज फाईन लेग. धावतोय बॉल खाली. व्यवस्थित आले. चांगला झेल. आणखी एक विकेट. 4था हादरा बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या शिवसाई शेलू संघाला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 12ला 4. व्यवस्थित आले. चांगला. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये मी म्हणेन 4 विकेट काढलेत आणि संपूर्ण बोलवाला राहिलाय तो श्री 11 जयशंकर चांदेच्या दोन्ही गोलंदाजांचा. मंचावरती आपले गोल्डमॅन मितेश दादा धुळे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून पारितोषिक आले प्रेक्षकांसाठी. रेलिंगच्या बाहेर तुम्ही जर कॅच पकडली तर तुम्हाला 500
रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि नेक्स्ट मॅचमध्ये जेव्हा जोवेली संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल ते बॅटिंग करतील तेव्हा प्रेक्षकांना मात्र एका कॅचसाठी आयवा कॅचसाठी 1000 रुपयांचं सध्या 500 रुपयांचं कॅश प्राइज जरूर त्यांच्याकडून आहे. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये ओहो कॉल नव्हता. ओहो ऑलरेडी 4 विकेट पडलेत. आताही चान्स होती मात्र कुमारने दाखवलाच नाही तो प्रयत्न. कोऑर्डिनेशन नाही. भांडण आताही सुरू आहे पण मात्र इथे विकेट पडली आहे. रनआउट 5वा आद्रा. सोबत असणाऱ्या 2 फलंदाजांची रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पॅव्हलियनमध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण 41 बनवायचे असताना ही मॅच कुठेतरी हा डाव कचाट्यात सापडलाय. गोलंदाजांचं कौतुक असेल. ऋतिक पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट फ्लॅट लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर. ऋतिकचा अगेन्स्ट रॉकेट षटकार. गोलंदाजांचं कौतुक असेल. ऋतिक पुन्हा एकदा लॉफ्ट केला. पिकअप शॉट फ्लॅट लॉंग ऑन सीमारेषेचा. मध्ये आपल्याला मुरबाड विधानसभेचे आमदार म्हणून ज्यांना आपण पाहतोय किसनजी कथोरे साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं केलेलं आयोजन. दुसऱ्या रजनीचा खेळ जिथे एका बाजूला शेलू तर दुसऱ्या बाजूला चांदई. 41 धावा चेस करत असताना 7व्या क्रमांकाचा फलंदाज आलाय आणि साहिलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. वेग प्रचंड होता. पिक केलं बॉलला ऑन साईडला टर्न करण्यात आला. डीप स्क्वेअर लेग. सागरला ज्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग चांगली सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर 19. पार्टनरशिपची गरज आहे कारण एका मागोमाग जवळपास 5 विकेट पडलेत. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय आणि साहिल हे दोघेही खेळतात. दुसऱ्या बाजूने ऋतिक जो मात्र विकेटसाठी जातोय. पहिल्या 3 बॉलमध्ये एक रनआउटची विकेट आली आहे. 7 धावा देखील खर्च झाला त्या ओव्हरमध्ये. फुल लेंथ वेग पहा हीच त्याची ओळख आहे. फ्रंट लाईन बॉलर आहेत आणि ज्या वेगाने सध्या त्याची बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 विकेट ज्याने काढले होते आणि 41 धावसंख्येला डिफेंड करत असताना यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल ॲज अ बॉलर श्री 11 जयशंकर चांदेईसाठी. कारण पॉवर प्लेमध्ये फक्त आपण बघितलं होत्या 12 जिथे 4 विकेट पडले होते. थोडासा लेट झाला होता. बॅटर पंच केला. बॅटचा वरचा भागाला लागून बॉल कवसला. डीपमधून फिल्डर थ्रो केलाय. ओव्हर थ्रो मागे बॅकअप. धाव मिळत असताना एक धाव महत्त्वपूर्ण आहे आता कारण लो स्कोर मॅचचे आपल्याला बऱ्याच वेळेला चित्त थरारक पाहायला मिळतात. त्या क्लोज येतात आणि विकेट पडलेले त्यामुळे असं वाटतंय की हा सामना देखील क्लोज जाईल. साहिलने जरूर कॅज्युअल अप्रोच न दाखवता अटॅकिंग सुरुवात त्याने केली जेव्हा तो मैदानाचा आत आला. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा बॅटस्विंग जबरदस्त होता. एज घेऊन पाहायला लागलाय बॉल. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये धाव मिळणार नाही आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावांना चेस करत असताना टोटल स्कोर बॅटिंग करत असताना शिवसाई शेलू संघाचा धावफलकावरती आपण पाहतोय 20. विकेट पडलेत 5. बॉल बाकी आहेत ते आता 12 आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल आमदार चषक 2025 मध्ये. नुकतंच आदरणीय डॉक्टर याकूबजी शेख सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, जोवेली टीम रेडी. आय थिंक बूम 11 कुंदे मंचासमोर येऊन थांबा. वेगवान बॉल समोर हॅमर केला लॉंग ऑन कडे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे पोहोचली 21. बॉल बाकी आहेत 11 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. बॅक बॉलर्स बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा बॉल लॉंग ऑनच्या फिल्डर कडे. चांगली फिल्डिंग डीप मध्ये फिल्डर ऋतिक कडून जबरदस्त फिल्डिंग सध्या तरी. मान्यवरांची उपस्थिती. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगले चांगले कपडे आपल्याला जरूर शिवून मिळतात असे आमचे राजेश भाई यांचं आगमन झालंय. राज टेलरचे ते स्वतः प्रोपायटर आहेत आणि तदनंतर आमचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख आहे याकूब शेख साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मग कोणताही आजार असेल त्यावरती कोरोनाच्या काळामध्ये देखील डॉक्टर साहेबांनी भरपूर मेहनत घेतली आणि भरपूर सेवा केली असे आमचे याकूब शेख साहेब, जे मात्र हरीजी धुळे साहेबांचे जवळचे मित्र आहेत, त्यांचंही आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस लॉफ्ट केला बॉल वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेचा बार. 9 बॉल 18 पाहिजे होता. हा षटकार इम्पॅक्टफुल आहे शेलू टीम साठी. साहिलचा बॅट मधून येणारा दुसरा षटकार. शुभाग होते त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. जोवेलीकर चषकाचे यशस्वी आयोजक आदरणीय विष्णू शेठ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. त्याचबरोबर आदरणीय परेशजी माई साहेब यांचं आगमन, परेशजी धुमाळ साहेब यांचे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जिजाजी माई साहेब यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. मॅच तितकीच रफ अँड टफ आहे बिकॉज षटकार आलाय आणि हा षटकार या मॅचला आग लावणारा होता. बॉल बाकी आहेत 8, धावा पाहिजेत 12. पुन्हा बॅट स्विंग जबरदस्त होता पण यावेळेला चेंडू तितकासा उसळला नाही. ते फलंदाजाला समजलं पण कधी जेव्हा तो बॉल हुकलाय. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये 12 धावांची गरज आहे. मागचा षटकार इम्पॅक्टफुल होता. असं वाटलं की मॅच मध्ये शेलू टीम लगेचच आलेली आहे पण मात्र पुढचाच बॉल डॉट आलेला आहे. 7 बॉल 12ची गरज. पुन्हा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता मात्र आला आणखी एक डॉट बॉल आणि इथेही कमबॅक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो वैभव. या ओव्हरमध्ये आला 9 धावा. ओव्हरऑल आता 4 षटकांचा खेळ संपला. 5 विकेट. धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात 29. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये शिवसाई शेलू संघाला बनवायचा धावा 12. पूर्ण नियम
आता साहिल मात्र ऑफ स्ट्राईक आहे, अक्षयकडे स्ट्राईक आहे, लास्ट ओव्हर मध्ये आलाय चिराग. 6 बॉल 12. पहिलाच बॉल निघालाय, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, लॉंग ऑन सीमारेषेचा बार, विजयाच्या समीप आणणारा शेलू संघाला अक्षयचा बॅट मधून. क्रमांकाचा फलंदाजांनी या मॅच मध्ये जीव ओतून बॅटिंग केली जेव्हा 5 विकेट पडले होते. असं वाटलं की श्री 11 जयशंकर चांदे या मॅच मध्ये पूर्णपणे या मॅचला पकडून आहे. त्याच मॅच मध्ये आणलेत अक्षय आणि साहिलने शेलूला. पूल मिस टाइम आहे पण शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल पडणार आहे. डीप मधून फिल्डर येतोय, डबलचा कॉल नॉन स्ट्राइकला थ्रो. धावा मिळत असताना 2. पहिल्या 2 बॉल वरती 8 धावा आलेल्या आहेत. सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 37 धावा फलकावरती 41 चेस मध्ये. बॉल उरले 4 आणि 4 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या देखील 4. आयवा कॅच साठी गोल्डन मॅन मितेश दादा धुळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक देखील आहेत, ते त्यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रेक्षकांना रेलिंगचा बार, कॅच साठी 500. पूल आहा प्रॉपर कॉन्टॅक्ट आहे आणि थेट बॉल मिड विकेट सीमारेषेचा बार. हाला विजयाचा अक्षयच्या बॅट मधून षटकार. अभिनंदन. 41 ला सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आले शिवसाई शेलू संघाकडून. अभिनंदन आपलं. श्री 11 जयशंकर चांदे चांगली फाईट दिली आणि जरूर चांगला खेळ या दोन्ही संघाने केला, मात्र विजय मिळवला अखेर शेलू संघाने. अभिनंदन. सुस्वागतम. याच दरम्यान हरेजी धुळे साहेब आणि महेशजी धुळे यांचे जवळचे मित्र सुदांबा धुळे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. माजी पोलीस